नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आणि विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती ही आहे की दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपलं म्हणजेच शेअर मार्केट मराठीचं ॲप सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्याची जी लिंक आहे ती ग्रुपमध्ये शेअर केली होती. पुन्हा एकदा ग्रुपमध्ये लवकरच शेअर केली जाईल. तसंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या ॲपच्या लिंक दिल्या जातील. तर दोन अल्टरनेट लिंक दिल्या जातील. बऱ्याच जणांनी इन्स्टॉल केलंय, काही जणांना इन्स्टॉल करताना काही अडचणी आल्यात. तर त्यामुळे दोन वेगवेगळ्या लिंक मी तुम्हाला देईन आणि दोन्ही लिंकपैकी कोणत्या तरी एका लिंकवरनं तुम्हाला नक्कीच तुमच्याकडे ते ॲप इन्स्टॉल होईल आणि मॅक्झिमम लोकांना ॲप व्यवस्थित इन्स्टॉल झालेला आहे. त्यामुळे कुणाला काही प्रॉब्लेम येण्याची गरज नाही. तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे ॲप सध्या फक्त साठी उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे ॲपल फोन असतील त्यांना सध्या शेअर मार्केट मराठीचं हे ॲप उपलब्ध होणार नाहीये. हे केवळ आणि केवळ Androidचं ॲप आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर हे ॲप आपण कशासाठी वापरणार आहोत, तर ह्या ॲपच्या माध्यमातून आपले जे फ्री कोर्सेस आहेत ते एकाच ठिकाणी आपल्याला सर्व त्याचे जे व्हिडिओ आहेत ते बघायला मिळू शकणार आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला पेड कोर्स साठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस, त्याची संपूर्ण शिकण्याची प्रक्रिया, सर्व गोष्टी आता आपल्या ह्या ॲपच्या माध्यमातून होणार आहेत. आणि जर आपल्याला लाईव्ह सेशन्स अटेंड करायचे असतील तर हळूहळू आपण लाईव्ह सेशन्स सुद्धा या ॲपच्या माध्यमातूनच घेणार आहोत. म्हणजे काय होईल की आपल्याला एकाच ठिकाणी सर्व गोष्टी मिळू शकतील. थोडे दिवसांनी आपण वन टू वन सेशन्स सुद्धा चालू करणार आहोत. आपल्यापैकी अनेकांची इच्छा असते की डायरेक्ट माझ्याशी बोलायचं आणि ते बोलण्यासाठी सध्या कुठलाही मीडियम आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर आपल्याला वन टू वन सेशनचा नक्कीच त्याच्यामध्ये उपयोग करून घेता येईल. आणि त्यानंतर मला जर तुम्हाला काही स्टडी मटेरियल द्यायचं असेल, PDF असेल, वर्ड फाईल असेल, एक्सेल फाईल असेल किंवा जे काही असेल तर ते स्टडी मटेरियल मला तुम्हाला द्यायचं असेल तर ते एकाच ठिकाणी उपलब्ध राहील. जेणेकरून काय करू शकता, तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा ते वापरू शकता. तर अशा अनेक सुविधा ह्या नवीन ॲपमध्ये असणार आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की हे ॲप साधारणपणे 15 मेच्या नंतर फुल फ्लेश त्याच्यावर काम सुरू होणार आहे. सध्या आपण काय केलंय, सर्वांना हा 15 दिवसाचा जो कालावधी दिलाय यामध्ये सर्व जणांना ते ॲप इन्स्टॉल करण्यासाठी आपण प्रमोशन करणार आहोत. काही सदस्य नियमित असतात, काही सदस्य नियमित नसतात. सर्वांपर्यंत ते ॲप पोहोचण्यासाठी दररोज थोडासा वेळ त्याच्यामध्ये द्यावा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये ॲपमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का हे समजायला सुद्धा मधल्या काळामध्ये फायदा होईल. साधारणपणे 15 मे नंतर ॲपवरच्या सर्व सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी. सोमवारपासून म्हणजे 5 मे 2025 पासून पुन्हा एकदा रोजची लाईव्ह सेशन सुरू होणार आहेत. पेड कोर्सच्या सदस्यांना रोजच्या रोज लाईव्ह सेशन असणार आहे. फ्री कोर्सच्या सदस्यांना एक दिवस आड लाईव्ह सेशन बघायला मिळणार आहे. तर सोमवारपासून ही लाईव्ह सेशन्स पुन्हा एकदा सुरू होतील. मागचे 8-10 दिवस मला थोडंसं बाहेरगावी जायला लागलं होतं. त्याचबरोबर आपला ॲपचं काम देखील चालू होतं आणि त्यामुळे मला लाईव्ह सेशन्स घेता आली नव्हती. सोमवारपासून आपण पुन्हा एकदा लाईव्ह सेशन्स सुरू करणार आहोत. तर ह्या आणि त्याचं टाइम टेबल आपण ह्या पुढचा व्हिडिओ जो येईल त्यामध्ये सांगणार आहे. तर हे झालं आपल्या ज्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या. त्यानंतर आता आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली व पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी
निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन करतोय. आपण इथे बघू शकता की आज आपल्याला ओपनिंग जे झालं हे थोडंसं गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. आणि हे थोडंसंच का म्हणतोय, चार्टवर आपल्याला इथे क्लोजिंग दिसत असलं तरी ऍक्च्युअल आपल्याला क्लोजिंग थोडंसं वरच्या बाजूला आलेलं होतं आणि त्यामुळे आपल्याला स्लाइटली गॅप अप ओपन झालं असं म्हणता येईल. मात्र ओपन झाल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ओपन इक्वल टू लो असं जवळजवळ ही कॅन्डल बनली आणि खूप मोठी कॅन्डल बनली आणि आपल्याला पहिल्या एक तासाभरामध्ये खूप मोठी तेजी बघायला मिळाली. आता जनरली काय होतं, मी हे नेहमी सांगतो की गुरुवारी जे क्लोजिंग आलं होतं ते आपल्याला ह्या जे साइडवेज मुवमेंट चालली होती, ह्या साइडवेज मुवमेंटला आपल्याला असं वाटलं की खालच्या दिशेनं ब्रेकआउट येतोय. अशा प्रकारची आपल्याला ही मुवमेंट दिसत होती आणि अचानक काय झालं, शुक्रवारी ओपन गॅप अप झालं आणि वर गेलं. म्हणजे ज्यांनी ही कॅन्डल बघून सेलिंग केलं असणार त्या सर्वांना ट्रॅप करण्यासाठी ही तेजी केली गेली. आता मी असं का म्हणतोय, कारण जर खरोखरच तेजी व्हायची असती तर थोडंसं खाली आल्यानंतर पुन्हा तेजी झाली असती. मात्र असं काही झालं नाही. म्हणजे आपल्याला तेजी झाली, थोडंसं खाली आलं आणि परत तेजी झाली, असं चित्र जर बघायला मिळालं असतं तर मी म्हणू शकलो असतो की ही जी तेजी झाली आहे ही आपल्याला खरोखरच मार्केटमध्ये तेजी करायची म्हणून झालेली आहे. पण तसं ते चित्र नव्हतं. ज्यांनी ज्यांनी गुरुवारी संध्याकाळी मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग येणार म्हणून हे केलं होतं, त्या म्हणजे ज्यांनी पोझिशन होल्ड केल्या होत्या त्यांच्यासाठी आपल्याला इथे लक्षात येईल की ही गुरुवारी नाही, बुधवारी होतं, गुरुवारी मार्केटला सुट्टी होती. तर त्यामुळे इथून आपल्याला ही जी तेजी आहे ही बघायला मिळाली आणि ही तेजी झाल्यानंतर आपण बघू शकता की स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला इथे सेलिंग देखील झालं होतं. तर आता हे सेलिंग झाल्यामुळे काय झालं, आपण बॅक टू स्क्वेअर ज्याला म्हणतात, म्हणजे जिथनं सुरुवात केली होती तिथेच परत आलो आणि मग या एरियामध्ये आपल्याला थोडंसं साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली. म्हणजे ज्या एरियामध्ये पूर्वीपासून साइडवेज मुवमेंट बघायला मिळते त्याच एरियामध्ये आपल्याला परत एकदा आल्यावर साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली. आता ह्या ज्या 4 लाईन आहेत ह्या मी आधी सुद्धा दिल्या होत्या शुक्रवारसाठी. थोडंसं मॉडिफिकेशन केलंय. जे पेड कोर्सचे सदस्य असतील किंवा प्रीमियम ग्रुपचे सदस्य असतील त्यांच्या लक्षात आलं असेल की हा जो वरचा एरिया आहे ह्याला आपण बुल ट्रॅप झोन म्हणतो, खालचा एरिया आहे ह्याला बिअर ट्रॅप झोन म्हणतो. याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या वेळेला किंमत इथून खाली येते बऱ्याच वेळेला सेलर ऍक्टिव्ह होतात आणि ह्या सेलरना इथे ट्रॅप केलं जातं. म्हणून हा काय झाला, बिअर ट्रॅप झोन. सेलर म्हणजे बिअर्स असतात आणि बायर्स म्हणजे बुल्स असतात. तर त्यामुळे हा बेअर ट्रॅप झोन असतो, त्या लोकांना ट्रॅप करण्यासाठी बनवलेला हा झोन आहे. हा वरचा जो झोन आहे हा बुल ट्रॅप झोन आहे. आपण आता काय करूया, मी मुद्दाम हे जे सर्व लेवल्स काढले आहेत त्याच्या मागची आपण इथे हे बघूया. तर बऱ्याच काळापासून म्हणजे साधारणपणे 8-9 ट्रेडिंग डेज मध्ये आपल्याला असं लक्षात येईल की मॅक्झिमम ट्रेडिंग जे आहे ना ते ह्या दोन एरियामध्ये झालेलं आहे. ह्या ज्या दोन लेवल दिसत आहेत आपल्याला, ह्या दोन लेवलमध्ये मॅक्झिमम आपल्याला ट्रेडिंग झालेलं, किंमत राहिलेली बघायला मिळते. हा जो वरचा एरिया आहे या वरच्या एरियात कधीतरी इथे असेल, कधीतरी ह्या एवढा असेल. थोडासा वेळासाठी आपण त्या एरियाला सोडून गेलो होतो. खालच्या भागात सुद्धा बघितलं तर लक्षात येईल काही सुरुवातीचा इथला भाग असेल किंवा नंतर इथला भाग असेल. हा जर सोडल्यास बाकी संपूर्ण वेळ ह्याच एरियामध्ये आपल्याला घालवलेला दिसतोय. तर ह्याचा अर्थ आपल्यासाठी काय आहे की हे साइडवेज आहे आणि ह्या साइडवेज मार्केटमध्ये आपल्याला काय होऊ शकतं, तर ह्या साइडवेज मार्केटमध्ये आपल्याला बराच काळ असं, आता इथे बघा खाली गेलं, ट्रॅप करून वर आणलं, परत साइड बाय साइड होतं, परत वर नेलं, ट्रॅप करून खाली आणलं. म्हणजे अजूनही आपल्याला ब्रेकआउट देत नाहीये. पण आता काय होईल, आता फार काळ अशी परिस्थिती राहू शकणार नाही आणि तुम्ही जर मला विचाराल तर मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निफ्टीमध्ये सेलिंग होताना बघायला मिळेल. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आता थोडंसं झलक पण दिसतेय की इथे तेजी झाली, त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं, परत एक तेजी झाली आणि परत सेलिंग येते. इथे एम पॅटर्न बनलेला तुम्हाला दिसतोय. या एम पॅटर्नचं ब्रेकआउट जर आलं खालच्या दिशेनं तर आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग होताना बघायला मिळेल. आणखीन आणि हे जे सेलिंग आहे हे थोडंसं जास्त कंटिन्यू होताना आपल्याला खाली मिळू शकतं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे चित्र आत्ता दिसतंय. हे झालं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आज काय झालं, येणाऱ्या काळात काय होऊ शकतं त्याचं थोडंसं विश्लेषण करण्यासाठी आपण काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि त्यानंतर डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं
तर आपल्याला आता काय दिसतंय ते थोडंसं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. ओके. आतापर्यंत आपल्याला काय दिसतंय, की मागचे सलग 4 आठवडे म्हणजे मागचा बरोबर महिना म्हणजे साधारणपणे 7 तारखेच्या आसपास जर इथे बघितलं तर आपल्याला लो बनला होता 7 एप्रिलला. त्यानंतर कंटिन्युअस 4 आठवडे आपल्याला तेजी करताना मार्केट बघायला मिळतंय. आता ह्याच्यामध्ये मी मागच्या आठवड्यात सुद्धा सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? मी थोडंसं काय करतो, ह्या ज्या लेवल्स आहेत ना ह्या हाईड करतो तात्पुरत्या. म्हणजे हा चार्ट आपल्याला समजायला सोपा जाईल. आता मागच्या आठवड्यात काय सांगितलं होतं? मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनतेय आणि जर हा लो ब्रेक झाला तर मग आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. तसं झालं का? नाही झालं बघा. ओपनच गॅपअप झालं आणि गॅपअप ओपन होऊन वरच राहिलो आपण. आत्ता सुद्धा जर बघितलं तर तुम्हाला इथे सुद्धा शूटिंग स्टार कॅन्डलच दिसतीये. म्हणजे हळूहळू काय होतंय, शूटिंग स्टार कॅन्डल बनतायत आणि जर हा लो तुटला तर आपण विकली टाइम फ्रेम मध्ये असं म्हणू शकतो की सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय, फार फार तर अजून थोडंसं वर जाईल असं वाटतंय, पण त्यानंतर एक सेलिंग येण्याची शक्यता आपल्याला इथे अगदी प्रकर्षानं जाणवतीये. तर त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, साधारणपणे आपल्याला इथे ही जी ट्रेंड लाईन आहे, ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट तर दिलाय. पण हा ब्रेकआउट दिल्यानंतर जेव्हा लेवल टेस्ट करायला खाली येईल, जसं इथे ब्रेकआउट दिला होता, परत खाली आलं. आता लेवल जेव्हा टेस्ट करायला येईल त्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला गोष्टी लक्षात येतील आणि लेवल टेस्ट करण्याची वेळ आता जवळ येते असं वाटतंय. फार फार तर थोडंसं आणखीन वर जाऊ शकतं. मात्र आता वर जायला जास्त स्कोप वाटत नाही. याचं कारण ह्या लेवलच्या आसपास आपल्याला रेझिस्टन्स दिसतोय. 24,800च्या आसपास आपल्याला हा जो रेझिस्टन्स दिसतोय, कारण पूर्वी इथे आल्यानंतर किमतीमध्ये सेलिंग आलेलं होतं. बरोबर. पुन्हा एकदा त्याजवळ आल्यानंतर आपल्याला सेलिंग येऊ शकतं किंवा कदाचित आत्ता आहे इथून सुद्धा सेलिंग येऊ शकतं. तर त्यामुळे आता आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. तर हे झालं निफ्टीचा वीकली टाइम फ्रेम. वीकली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते मी इथे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मागचे अनेक दिवस इथे आपल्याला ह्या एरियामध्ये निफ्टीमध्ये ट्रेड होताना दिसतोय. त्याच लेवल मी तुम्हाला काढून पण दाखवल्या होत्या. पाहिजे असतील तर त्या लेवल आपल्याला पुन्हा घेता येतील. मी इथे त्या लेवल दाखवतो. बराच काळ आपल्याला काय होतंय की ह्या एरियामध्ये हा मेन एरिया आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बराच काळ हे होतंय आणि हा थोडासा साईडचा एरिया आहे ज्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला निफ्टी जाताना बघायला मिळतं. त्यानंतर या लेवल दाखवल्यानंतर मी काय करतो, ह्या परत काढून टाकतो. आता जर बघितलं तर खूप काळ असा झालाय की आपण टॉपला थांबतोय. बरोबर. आता इथे जे थांबतोय ह्यानंतर काय होणार, कारण इथे बघितलं इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनली होती, इथे बघितलं तर इथे डोजी कॅन्डल बनली होती, इथे बघितलं तर इथे परत शूटिंग स्टार कॅन्डल बनते. तर आपल्याला आता असं लक्षात येतंय की एका ठराविक लेवलच्या वर आपण जात नाहीये. म्हणजे 24,400 ची लेवल जे आहे वरच्या बाजूनं ती ब्रेक होत नाहीये. जर आपण 24,400च्या वर डेली टाइम फ्रेम मध्ये एखादा दिवस क्लोज होण्यामध्ये यशस्वी झालो तरच आता आपल्याला तेजी होऊ शकते. 24,400च्या वर अशी डेली टाइम फ्रेम मध्ये कॅन्डल बनली पाहिजे. तरच आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला पाहिजे. तरच आपल्याला काय होऊ शकतं, आता तेजीची चिन्ह दिसतील. अन्यथा आपल्याला काय होऊ शकतं, आता जर साधारणपणे आपल्याला असं म्हणूया की 24,400 23,000 म्हटलं असेल तर आपण लक्षात घ्या की 24,400 लेवल आहे आणि खालच्या बाजूला 24,200 ची लेवल आहे. जर 24,200 च्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, मग पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आता हे 200 पॉईंट का ठेवलेत याचं कारण तुमच्या लक्षात येईल की बराच काळ ह्याच एरियामध्ये आपल्याला निफ्टी राहिलेलं दिसतंय. थोड्या काळासाठी इथे खाली गेलं होतं, थोड्या काळासाठी इथे वर गेलं होतं, पण बऱ्यापैकी काळ जर आपण बघितला तर खालच्या बाजूला 24,200, वरच्या बाजूला 24,400 ह्या दोन लेवल आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे ह्या दोन लेवलपैकी ज्या लेवलच्या वर ब्रेकआउट येईल ही आहे 24,400 ची लेवल आणि ही आहे 24,200 ची लेवल. यापैकी ज्या लेवलच्या वर किंवा खाली, समजा वरच्या लेवलच्या वर ब्रेकआउट आलं तर वरच्या दिशेनं मूव्हमेंट होऊ शकते.
खालच्या लेवलच्या खाली ब्रेकआउट आलं, खालच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते. तर त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला आता हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. मला विचारलं तर 60% शक्यता मला अशी वाटते की खालच्या बाजूला जाईल, 40% शक्यता आहे साईडवेज किंवा वर जाईल अशी. त्यामुळे खाली जाण्याची शक्यता थोडीशी मला जास्त वाटते. कधी जाईल, आणखीन एकदा वर जाऊन मग खाली जाईल का, तर हे आपल्याला आता येणाऱ्या काळात बघावं लागेल. मात्र आता सध्या येणाऱ्या काळात आपल्याला निफ्टीची किंमत थोडीशी खाली जाताना बघायला मिळू शकते असं आपल्याला वाटतंय. तर हे झालं निफ्टी 50चं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण काय करूया, या निफ्टी 50च्या विश्लेषणानंतर बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला काय लक्षात आलं, आज थोडंसं आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. ओपनिंग नंतर पहिल्या 15 मिनिटामध्ये खूप मोठी तेजी पण झाली. त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बराच काळ आपल्याला जवळजवळ तासभर, तास सव्वा तास आपल्याला साईडवेज मुवमेंट झालेली निफ्टी बँकमध्ये बघायला मिळते. म्हणजे 25,550च्या आसपास आपल्याला ही मुवमेंट होत होती. त्यानंतर काय झालं, सेलिंग कंटिन्यू झालं, परत छोटा बाउन्स आला, परत सेलिंग आलं, परत बाउन्स आला, परत सेलिंग. अशा प्रकारे शेवटी आपण एम पॅटर्नच्या जवळपास येऊन पोचलेले आहोत. हा जो लो आहे, हा जर लो ब्रेक केला येणाऱ्या काळात, तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं, आपल्याला ह्या लेवलपर्यंत किंमत येताना बघायला मिळू शकते. मात्र जर हा हाय म्हणजे हा लो ब्रेक न करता गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर तो डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो. म्हणजे इथून खाली आलं, इथून वर गेलं, परत इथून खाली आलं आणि परत इथून जर वर जायला लागलं, तर तो डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात एम पॅटर्न बनतोय का डब्ल्यू पॅटर्न बनतोय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. त्यानंतरच आपल्याला पुढची मूव्ह लक्षात येऊ शकते. जसं मी तुम्हाला सांगितलं की काल आपल्याला इथे शेवटी सेलिंग आलं होतं, आज त्या सर्व सेलरना ट्रॅप करण्यासाठी एवढी मोठी तेजी केली गेली आणि किंमत परत तिथेच आणली गेली. तुम्ही जर ऑप्शन घेऊन ठेवला असतात पुढचा, तर तुमच्या लक्षात आलं असतं की दिवसभर ऑप्शनची किंमत खाल्ली गेली आणि त्यानंतर पुन्हा आपण त्याच एरियामध्ये आलो. पण आता ऑप्शनची किंमत मात्र काल जेवढी होती तेवढी आज आता शिल्लक असणार नाही, कारण टाइम व्हॅल्यू डीके त्याच्यामध्ये झालेला असणार. तर ह्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज मुवमेंट होताना बघायला मिळाली. आता आपण बघणार आहोत बँक निफ्टीचा जो चार्ट आहे, हा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये बघणार आहे. तर त्याच्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलाय. आपण जर इथे बघितलं, तर मी मुद्दाम काय करतो, या लेवल्स थोड्या वेळासाठी काढून टाकतो. मी सांगितलं होतं की इथे आपल्याला मागच्या आठवड्यात शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे. ही शूटिंग स्टार कॅन्डल कधी ऍक्टिव्हेट होऊ शकते, हा लो ब्रेक झाला तर. ब्रेक झालाय का बघा, नाही. इथे ओपन झाल्यापासून ओपन इक्वल टू लो अशी ही कॅन्डल बनलेली आहे. मात्र एक गोष्ट लक्षात येते की वरच्या लेवलला गेल्यानंतर, म्हणजे 55,100च्या वर गेल्यानंतर, तिथे आपल्याला किंमत मागचे दोन्ही आठवडे जर आपण बघितले तर टिकताना दिसत नाहीये. वर गेलेली किंमत काही करून खाली येते. तर त्यामुळे जर वर जायचं असेल तर 55,100च्या वर, 55,150च्या वर आपल्याला किंमत टिकली पाहिजे. तर थोडंसं शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं आणि आपल्याला तेजी होऊ शकते. तसंच आपण जर इथे बघितलं तर साधारणपणे 54,500च्या आसपास आपल्याला सपोर्ट दिसतोय. तर जोपर्यंत 54,500च्या खाली जात नाही तोपर्यंत एक मोठी सेलिंग आपल्याला बघायला मिळणार नाही. तर त्यामुळे खाली यायला लागलं तर 54,500च्या आसपास सपोर्ट घेईल. वर जर ह्या 55,100च्या 150च्या वर टिकलं तर मात्र आणखीन एक तेजी होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. अर्थात मला जर विचाराल तर मला असं वाटतंय की येणाऱ्या काळात आपल्याला बँक निफ्टीची किंमत सुद्धा थोडीशी खालीच जाताना बघायला मिळेल. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी आणखीन थोडं विस्तारानं त्याच्यावर प्रकाश टाकेन. आत्ता आपल्याला एवढंच लक्षात ठेवूया की 60% शक्यता ही खाली जाण्याची असणार आहे, 40% शक्यता ही साईडवेज किंवा वर जाण्याची असणार आहे. तर ते हळूहळू आपल्याला येणाऱ्या काळात कन्फर्म होत राहील. तर हे झालं आपल्याला निफ्टी बँकचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला असं दिसतंय की पहिल्यांदा एक तेजी झाली होती, त्यानंतर एक सेलिंग आलं होतं, परत एक तेजी झाली आणि परत एक सेलिंग येते. इथे तुम्हाला टॉपला एम पॅटर्न बनताना स्पष्ट दिसतोय. जर समजा हा एम पॅटर्न बनणार असेल आणि हा जो काय बनलेला इथला लो आहे हा ब्रेक होणार असेल, तर येणाऱ्या काळात आपल्याला एक मोठ्या सेलिंगला बँक निफ्टीला सामोरं जावं लागेल, असं डेली टाइम फ्रेम मधला हा चार्ट आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. अर्थात इथे काय आहे,
दोन्ही शक्यता असतात. एक शक्यता आपण सांगितली, दुसरी शक्यता काय आहे? इथून सेलिंग झालंय, त्यानंतर इथपर्यंत तेजी झाली आहे, परत इथून सेलिंग झालंय आणि जर परत इथून जर वर जायला लागलं आणि हा हाय जर मोडला म्हणजे 56,000 ची लेवल परत जर मोडली आणि त्याच्यावर टिकायला लागलं, तर ह्या एम पॅटर्नचं रूपांतर डब्ल्यू पॅटर्न मध्ये सुद्धा होऊ शकतं. तर आपल्याला त्याच्यासाठी थोडा वेळ काळजीपूर्वक वाट बघणं आवश्यक आहे. मला जर विचाराल तर मला असं वाटतंय की इथून खाली जाण्याची शक्यता जास्त आहे. ओके. अर्थात वर जाण्याची शक्यता मी काही नाकारलेली नाही, पण 60% शक्यता मला खाली जाण्याची वाटते. 50% शक्यतेमध्ये साईडवेज असेल किंवा तेजी होऊ शकते असं आपल्याला इथे दिसतंय. तर हे झालं निफ्टी सोबतच केलेलं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यावर तो कसा वाटला, काही सूचना असतील, प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे, मात्र त्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. जे सदस्य नवीन असतील त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर आपले व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप आहेत आणि ह्या सर्वाच्या लिंक ज्या आहेत ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्या लिंक घेऊ शकता. जर समजा तुम्हाला त्या लिंक तिथे मिळाल्या नाहीत किंवा काही अडचण आली तर तुम्ही काय करू शकता? शेअर मार्केट मराठीवर 3 लेवलमध्ये शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं. पहिली लेवल जी आहे, ज्याला आपण फ्री कोर्स असं म्हणतो. जर तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, आजचा व्हिडिओ सुद्धा हा फ्री कोर्सचाच पार्ट आहे. त्याचसोबत 3 वेगवेगळ्या प्रकारचे फ्री कोर्सेस तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. नाव जरी फ्री कोर्स असलं तरी एखाद्या पेड कोर्सला लाजवेल असा कंटेंट त्यामध्ये आहे. पहिला जो कोर्स आहे ज्याला आपण शेअर मार्केट स्टार्टर कोर्स असं म्हणतो, ज्याला काहीही माहीत नसेल शेअर मार्केटची आणि सुरुवात करायची आहे तर त्याच्यासाठी उपयुक्त आहे. दुसरा जो कोर्स आहे हा टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल अनालिसिस कसं करायचं असतं हे शिकता. आणि तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे, तर त्याच्यामध्ये ट्रेडर बनण्यासाठी आपल्याला कशा कशा प्रकारच्या मानसिकतेची, काय काय गोष्टींची गरज असते हे आपण त्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. तर असा फ्री कोर्सचा जर कंटेंट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं जे ॲप आहे ते डाउनलोड करा. तुम्हाला सर्व कंटेंट मिळू शकेल. जर तुम्हाला तो व्हॉट्सअपवर पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे 2च शब्द ह्याच स्पेलिंग सकट टाइप करा आणि व्हॉट्सअप मेसेज जो आहे तो ह्या नंबरला पाठवा. तुम्हाला लवकरात लवकर फ्री कोर्सचा सर्व कंटेंट पाठवला जाईल. आता ही झाली शेअर मार्केट मराठीवर शिक्षण देण्याची पहिली स्टेप. जर तुम्हाला ही पहिली स्टेप आवडली आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपला जॉईन करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? हे स्पेलिंग जशाच तसं लक्षात ठेवा. प्रीमियम ग्रुप असा एक मेसेज तयार करा आणि हा मेसेज व्हॉट्सअपद्वारे ह्या नंबरला पाठवा. प्रीमियम ग्रुप असा मेसेज तुमचा आल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती तिथे शेअर केली जाते. तिसरी आपली जी लेवल आहे ती म्हणजे पेड कोर्सेस. पहिला जो पार्ट आहे हा संपूर्णपणे फ्री आहे, कोणतीही कमिटमेंट नाही आहे. दुसरा जो पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला अपस्टॉक्समध्ये रेफरल लिंकद्वारे अकाउंट ओपन करणं आवश्यक आहे आणि म्हणजे थोडीशी कमिटमेंट आली. तिसरा जो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला फी भरून प्रवेश घ्यायचा आहे, तर त्याला पेड कोर्स असं म्हटलंय. आता इथून पुढे पेड कोर्सच्या सर्व ॲडमिशन ह्या ॲपमधूनच होणार आहेत. तर त्यामुळे तुम्हाला ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून ठेवणं आवश्यक आहे. अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या. म्हणजे तुम्हाला पेड कोर्सेसची माहिती दिली जाईल. त्याचबरोबर ह्याच महिन्यामध्ये आपण हा एक मेगा कोर्स लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चारही शास्त्रांचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे.
ह्या कोर्सविषयी अधिक माहिती तुम्हाला लवकरच आपल्या ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. तुम्हाला जर त्याची ॲडमिशन घ्यायची असेल तर चालू महिन्यामध्ये तो कोर्स चालू होतोय आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रवेश घेऊ शकता. अर्थात हा कोर्ससुद्धा आपल्या नवीन ॲपवर उपलब्ध होणार आहे. तर त्याची माहिती त्या त्या वेळेला ग्रुपमध्ये दिली जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आता आपली रजा घेतोय. धन्यवाद.